नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत। ही माहिती आहे आपल्या देशातील महापुरुषांच्या समाधी स्थळाविषयी। मित्रांनो, जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर याबद्दल आपल्याला माहितीही असायलाच हवी, कारण बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जातो। सुरुवात करूया आजच्या स्थळांपासून। आजचे पहिले स्थळ आहे राजघाट। राजघाट या ठिकाणी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे। हे ठिकाण दिल्ली येथे यमुना नदी किनारी आहे। दिनांक 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी नवी दिल्ली येथे त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती। दुसरे ठिकाण आहे शांतिवन। हे समाधी स्थळ भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे। हे ठिकाणही दिल्ली येथेच आहे। तिसरे ठिकाण आहे विजयघाट। विजयघाट हे ठिकाण भारताचे माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ आहे। हे ठिकाण दिल्ली येथे स्थित आहे। नंतरचे आहे समता स्थळ। हे समाधी स्थळ भारताचे माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांचे आहे। दिल्ली येथे हे समाधी स्थळ आहे। नंतरचे आहे चैत्य। भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे समाधी स्थळ आहे। हे ठिकाण मुंबई दादर येथे आहे। नंतरचे आहे अभय घाट। भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे हे समाधी स्थळ आहे। हे ठिकाण अहमदाबाद गुजरात येथे स्थित आहे। नंतरचे स्थळ आहे एकता स्थळ। भारताचे 8वे राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंह यांचे समाधी स्थळ आहे। हे एकता स्थळ भारताची एकता आणि अखंडतेचे प्रतीक मानले जाते। हे स्थळ नवी दिल्ली येथे दर्यागंज या भागात आहे। नंतरचे समाधी स्थळ आहे किसान घाट। हे समाधी स्थळ भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे आहे। हे स्थळ दिल्ली येथे आहे। नंतरचे समाधी स्थळ आहे वीरभूमी। नवी दिल्ली येथे स्थित असलेले हे समाधी स्थळ भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे समाधी स्थळ आहे। वीरभूमी दिल्ली येथे स्थित आहे। नंतरचे समाधी स्थळ आहे शक्ती स्थळ। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे हे समाधी स्थळ आहे। इंदिरा गांधी यांनी 3 वेळेस भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे। नंतरचे समाधी स्थळ आहे महाप्रयाण। भारताचे प्रथम राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे हे समाधी स्थळ आहे। हे समाधी स्थळ पटना येथे स्थित आहे। नंतरचे समाधी स्थळ आहे नारायण घाट। हे समाधी स्थळ भारताचे माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचे समाधी स्थळ आहे। यांनी 2 वेळेस भारताचे हंगामी पंतप्रधानपद भूषवले आहे। उदयभूमी। भारताचे माजी राष्ट्रपती KR नारायणन यांचे हे समाधी स्थळ आहे। दिनांक 9 नोव्हेंबर 2005 रोजी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले। नंतरचे समाधी स्थळ आहे प्रीतिसंगम। भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हे समाधी स्थळ आहे। हे ठिकाण सातारा जिल्ह्यात कराड येथे आहे। नंतरचे समाधी स्थळ आहे कर्मभूमी। भारताचे 9वे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांचे समाधी स्थळ आहे।